बाबा, तुम्ही म्हणताय ते मला पटतंय, पण तुम्ही हे का लक्षात नाही घेताय की स्वामींनी कधीच आपल्याला कोणता वाईट सल्ला नाही दिला. हो, माहिती आहे की त्यांनी तुम्हाला हे पैसे मडक्यात गोळा करून पुरवायला सांगितलं, पण याच्या मागे काहीतरी कारण असेल. उगाच नाही कोणी हे सांगणार. याच्या मागे स्वामीची कोणी काहीतरी लिहिलं असेलच. हो ना बाबा, मग हे तुम्ही का विसरत आहे? हो, माहिती आहे आणि मान्य सुद्धा आहे मला की तुम्ही हे पैसे कष्ट करून माझ्या लग्नासाठी गोळा केले होते, पण स्वामीची आज्ञा मोडून तुम्ही हे पैसे कोणत्या भलत्या माणसाच्या हाती दिले, आणि काय अशा माणसाच्या हाती ज्याचं वागणं कधी आपल्याला पटलंच नाही. उद्या काही भलतं सलतं झालं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? बाबा, माझं मत इतकंच आहे की तुम्ही स्वामीने दाखवलेल्या मार्गावर चाला. समोर तुमची इच्छा. येते.